नमस्कार, मी प्रशांत कदम. प्रश्नोत्तरापासून पळ काढणं आणि एकतर्फी प्रवचनाला पसंती देणं ही स्वतः मोदींची आणि त्यांच्या सरकारची सवय बनत चाललेली आहे. आज देशाच्या संसदेमध्ये सुद्धा हेच चित्र पाहायला मिळालं. जगाच्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी युद्धाचा भडका उडालेला असताना त्याचा सर्वसामान्यांच्या जीवनावरती इतका मोठा परिणाम होत असताना मोदी सरकारनं मात्र याच्यावर चर्चेच्या ऐवजी एकतर्फी मंत्र्यांचं स्पष्टीकरण याला पसंती दिली. आज देशाच्या संसदेमध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी जी माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये माहिती देताना काही गोष्टी लपवल्या देखील आहेत. ज्या गोष्टी खरं तर देशाला सांगणं आवश्यक होतं त्या त्यांनी सांगितलेल्या नाही आहेत. इराणबद्दल त्यांनी काय सांगितलं आणि काय लपवलं, म्हणजे आत्ता या निवेदनानंतर ज्या बातम्या मी मेनस्ट्रीममध्ये बघत होतो त्याच्यामध्ये सुद्धा केवळ जयशंकर यांनी जे सांगितलेलं आहे त्यालाच ठळकपणे प्रसिद्धी दिली जाते. पण जी गोष्ट त्यांनी लपवली ती किती महत्त्वाची आहे हे आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा तर मुळात अशा पद्धतीच्या अभूतपूर्व परिस्थितीवरती संसदेमध्ये चर्चा होणं अपेक्षित असतं. एकतर्फी जेव्हा मंत्री स्पष्टीकरण देतात तेव्हा प्रॉब्लेम काय होतो की मंत्री निवेदन देतात त्याच्यानंतर खासदारांना त्याच्यावरती कुठलेही प्रश्न विचारण्याची संधी नसते आणि त्यामुळं जी माहिती एरवी सगळ्यांना उपलब्ध असते, माध्यमांच्या मध्ये सुद्धा बऱ्यापैकी आलेली असते, तीच माहिती अधिकृतपणे फक्त सरकार वाचून दाखवतं आणि विषय संपतो. त्याच्याऐवजी आज काँग्रेसच्या वतीनं आणि इतरही सगळ्या विरोधी पक्षांच्या वतीनं मागणी ही केली जात होती की नियम 176च्या अंतर्गत या संसदेवरती इराण युद्धावरती एक विशेष चर्चा व्हावी. आणि आपल्या देशाच्या संसदेमध्ये अशा पद्धतीचा पायंडा याच्या आधीसुद्धा, विशेषतः ज्यावेळी भाजपचेच पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी 2003मध्ये ज्यावेळी इराकवरती अमेरिकेनं हल्ला केलेला होता त्यावेळी संसदेमध्ये चर्चा झालेली होती. असं एकतर्फी निवेदन दिलं गेलेलं नव्हतं फक्त. आज मात्र त्याच्यापासून सरकारनं पळ काढला आणि केवळ एस जयशंकर यांनी आपलं निवेदन वाचून दाखवलं. ज्यावेळी ते निवेदन वाचत होते त्यावेळी अर्थातच लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये सुद्धा गोंधळ झाला आणि विरोधी पक्षांनी मागणी केली की निवेदन नको, चर्चा हवी आहे. राज्यसभेमध्ये विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी या संदर्भात चर्चा का हवी हे सुद्धा सभागृहाला खरं तर सांगितलं आणि त्यानंतर सुद्धा एस जयशंकर यांनी आपलं एकतर्फी निवेदन जे आहे ते चालू ठेवलं, ज्याच्यामुळं मग नंतर संपूर्ण दिवसभरासाठी विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभात्याग केला. काय नेमकं सभागृहामध्ये हे घडलं ते आधी आपण ऐकूयात आणि नंतर आज सगळ्यात महत्त्वाची कुठली बाब लपवली आहे सरकारनं त्याच्याबद्दल पाहू. नाउ स्टेटमेंट बाय मिनिस्टर श्रीमान एस जयशंकर जी. Honorable Chairman, sir, I rise. Regarding 267, we have already, regarding 267, the ruling has been already given too many times. So, under 267, we are not encouraging anything. Then you all go back to your seat. If you want me to listen to LOP, then you should take your seats. Sir, Rule 176 के तहत इमर्जिंग चैलेंजेस फॉर इंडियाज एनर्जी सिक्योरिटी के विषय पर मैं शॉर्ट ड्यूरेशन डिस्कशन की अनुमति के लिए अनुरोध करना चाहता हूं. पश्चिमी एशिया में तेजी से बदल रही जियोपॉलिटिकल सिचुएशन अब वहीं तक सीमित नहीं है. इसका असर भारत की एनर्जी सिक्योरिटी पर पड़ रहा है. भारत की छवि और साख पर भी इसका असर पड़ रहा है. सर, कुकिंग गैस सिलेंडर के दाम में लगभग 60 रुपए की वृद्धि हुई है. कमर्शियल गैस सिलेंडर 115 की वृद्धि हुई है. इसका बोझ गरीब परिवारों पर पड़ा है. इसीलिए मैं आपसे निवेदन करता हूँ. I am coming back to you. Honorable Chairman, sir, government has been assessing the situation in West Asia continuously since the 12-day war in June 2020. We noted the indications of growing tension and cautioned the Indian community in Iran accordingly.
On 5 January 2026, Indian nationals were advised by the Ministry of External Affairs to avoid non-essential travel to Iran. Has set up a dedicated special control room to monitor the situation and respond to queries from those. I'll come back to, let him complete his statement. Let him complete his statement. You are not allowing him to make the statement. That is not correct. Gadagirji, that is not correct. Throughout this period, government maintained close contact with relevant countries. Honorable Prime Minister himself has spoken to the President of UAE, the Emir of Qatar, the Crown Prince of Saudi Arabia, the Crown Prince of Kuwait, the King of Bahrain, the Sultan of Oman, the King of Jordan, and the Prime Minister of Israel. In each case, we received assurances that the well-being of the Indian community would be a priority for the host government. आता या निवेदनामध्ये सरकारनं इराण युद्धाबद्दलची काय माहिती दिली? एकतर 14 जानेवारीपासून आपण इराणमधल्या नागरिकांना, भारतीय नागरिकांना कशा पद्धतीनं अलर्ट करत होतो. 14 फेब्रुवारीला सुद्धा हा देश सोडून द्या, तातडीनं भारतात परता हे सांगत होतो, हे सांगितलं. ज्यावेळी युद्धाची परिस्थिती बिघडली त्याच्यानंतर पंतप्रधानांनी इतर देशांच्या, म्हणजे जिथं युद्धाची झळ पोचलेली आहे त्या देशाच्या राष्ट्रप्रमुखांशी चर्चा केली आणि भारतीय नागरिकांना, भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी आपण काय प्रयत्न केले हे एस जयशंकर यांनी या निवेदनामध्ये सांगितलं. सगळ्यात महत्त्वाची बाब जी इराणच्या युद्धनौकेबद्दलची होती ती त्यांनी कशा पद्धतीनं सांगितली बघा. आयरिस देना ज्या युद्धनौकेला भारतीय सागरी सीमेच्या उंबरठ्यावरती अमेरिकेनं उडवलं आणि जवळपास 130 इराणी नौसैनिकांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला, त्याच्याबद्दल माहिती देताना एस जयशंकर असं म्हणाले की म्हणजे एकूण 3 युद्धनौका इराणच्या या संपूर्ण इंडियन ओशियन रिजनमध्ये, भारत आणि श्रीलंकेच्या पट्ट्यामध्ये होत्या. त्यापैकी एक आयरिस लवान ही आत्ता आपल्या कोचीन बंदरावरती पार्क करण्यात आलेली आहे. भारतानं या युद्धनौकेला शरणागती दिलेली आहे, आपल्या सीमेमध्ये ठेवलेलं आहे, ज्याच्यामध्ये जवळपास 180 इराणी नौसैनिकसुद्धा आपल्याच छत्रछायेखाली सध्या आहेत. आता प्रश्न हा आहे की सांगताना माहिती कशी सांगितली बघा. ज्या कोचीमध्ये आपण इराणच्या युद्धनौकेला शरण दिलेली आहे त्याच्याबद्दल जाणून घेण्यामध्ये कदाचित खासदारांना इंटरेस्ट असेल असं म्हणून परराष्ट्रमंत्री आपल्या निवेदनाला सुरुवात करतात. मुळात इंटरेस्ट आपल्याला फक्त या गोष्टीबद्दल नाही आहे, इंटरेस्ट याही गोष्टीबद्दल आहे की आयरिस देनाबद्दल नेमकं काय झालं, आयरिस देनाला आपण इतक्या सहजपणे आपल्या सागरी सीमेतून का सोडलं आणि त्यांनी जेव्हा विनंती केली होती तेव्हा आपला रिस्पॉन्स काय होता. कारण याच निवेदनामध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट एस जयशंकर बोलून गेले, ते म्हणजे 3 युद्धनौकांसाठी इराणनं आपल्याकडं विनंती केलेली होती. 3. आता या 3 युद्धनौका कुठल्या आहेत? एकतर आयरिस देना जी अमेरिकेनं उद्ध्वस्त केली, आयरिस बशीर जी सध्या श्रीलंकेमध्ये पार्क आहे, श्रीलंकेमध्ये शरणागती दिली गेलेली आहे, आणि आयरिस लवान जी भारताच्या सानिध्यामध्ये आहे. कोची बंदरामध्ये इराण आणि इराणचे ते नौसैनिक सध्या भारताच्या आश्रयाखाली आहेत. म्हणजे मुद्दा हा आहे की इराणनं 3 शिप आपल्या सुरक्षित राहाव्यात यासाठी विनंती केलेली होती. त्यापैकी केवळ एकाच शिपची गोष्ट आपण सांगितली, आयरिस लवानची, की जी आपल्या सागरी सीमेमध्ये आत्ता आपण ठेवून घेतलेली आहे. पण बाकीच्या युद्धनौकांसाठी आपण परवानगी का नाकारली हे मात्र परराष्ट्रमंत्र्यांनी जाणून बुजून सांगितलं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तर आयरिस देनाबद्दलचा होता, त्याच्याबद्दल मात्र ते बोललेले नाही आहेत. कुठलाही उल्लेख, शब्दसुद्धा त्यांनी याच्यामध्ये काढलेला नाही आहे. त्यामुळं हवी ती फक्त माहिती सांगितली आणि आयरिस लवान आपल्या आश्रयाखाली आहे म्हणून इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारताचे आभार मानले हे पण त्यांनी सांगितलं. पण मुळात फक्त आयरिस लवानबद्दलच आभार, म्हणजे इतर ज्या 2 युद्धनौका होत्या त्याच्याबद्दलसुद्धा त्यांनी विनंती केलेली होती, ती पण नाकारलेली आहे आपण. तर त्याचं नेमकं काय झालं याच्याबद्दलची स्पष्टता येणं आवश्यक होतं आणि कदाचित ही अशी स्पष्टता चर्चेच्या माध्यमातून येते. ती मात्र चर्चा यावेळी
सरकारनं होऊ दिली गेलेली नाही आहे. त्यामुळं हा मुद्दा येतो. आता आजची परिस्थिती बघा, भारतीय शेअर बाजारामध्ये हाहाकार उडालेला आहे. कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅरल $100 वरती पोहोचलेले आहेत आणि या सगळ्याचा फटका आपल्याला येत्या काळामध्ये बसणार आहे. गॅसचे दर हे 60 रुपयांनी वाढलेले आहेत. घरगुती गॅस सिलेंडर. कतारमधून गॅसचं प्रोडक्शन पूर्णपणे बंद झालेलं आहे. होर्मुझची सामुद्रधुनी, जिथून आपण जवळपास आपली 55% इंधनाची आयात करतो, त्या सगळ्या क्षेत्राला जर युद्धाची झळ पोचलेली आहे तर साहजिकच या सगळ्याचा एक मोठा परिणाम भारताच्या मार्केटवरती, भारताच्या अर्थव्यवस्थेवरती होणार आहे. पण त्याच्याबद्दलची कुठलीही योग्य माहिती, योग्य दिशा जी आहे ती या निवेदनामधून आलेली नाही आहे. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग यांनी या संदर्भात काही गंभीर आरोप सरकारवरती केलेले आहेत. ते देखील ऐका. ही खीखी जबरन गले पड़ो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने देश को एक तोहफा दिया है, महंगाई का तोहफा. और वो तोहफा क्या है? घरेलू सिलेंडर का दाम 60 रुपए बढ़ गया, कॉमर्शियल सिलेंडर का दाम 120 रुपए बढ़ गया. और जानते हैं महंगाई क्यों आई? ये महंगाई आई प्रधानमंत्री की ही खीखी वाली नीति के कारण. इस महंगाई का कारण सिर्फ और सिर्फ नरेंद्र मोदी हैं. जी हां, जानबूझकर इस देश को महंगाई की आग में झोंकने का काम भारत के प्रधानमंत्री ने किया है. कैसे, वो मैं बताता हूं आपको. हार्मोज समुद्री मार्ग है जिसका 50% हिस्सा ईरान में आता है, और उस हार्मोज समुद्री मार्ग से प्रतिदिन 60% कच्चा तेल भारत का आता है और 50% गैस भारत की आती है. मोदी जी को यह बात मालूम थी, हमको आपको नहीं मालूम था. हमने भी रिसर्च किया, तब हमें मालूम हुआ. मोदी जी को यह पता था कि ईरान के रास्ते से ही हमारा कच्चा तेल और गैस आती है. तो आपने ईरान से अपने रिश्ते क्यों बिगाड़े? आप क्यों उछल कूद करके इजराइल पहुंच गए 2 दिन पहले? हमले के युद्ध के 2 दिन पहले आप वहां पहुंच गए, आपको फर्जी मेडल पहना दिया गया और आपको बड़ी बड़ी बातें आप वहां पे कह के चले आए कि भाई इजराइल तो हमारे लिए बाप का लैंड है, फादरलैंड. वहां आप पहुंच गए और जब आप वापस आ गए हिंदुस्तान, उसके बाद वहां युद्ध हो गया. खामेनेई की हत्या कर दी इजराइल और अमेरिका ने, जो वहां के सुप्रीम लीडर थे. आप संवेदना के एक शब्द नहीं बोलते उनके लिए. 160 स्कूली बच्चियां मार दी जाती हैं, आप एक शब्द नहीं बोलते. आपने ईरानी नौसेना के जहाज को मेहमान के तौर पे हिंदुस्तान में बुलाया. वापस जाते समय अमेरिका ने आपकी सीमा पर उस नौसेना के जहाज को गिरा दिया और 100 से ज़्यादा लोग मारे गए. एक शब्द आपने संवेदना के नहीं बोले. ईरान आपका परंपरागत मित्र है. उसने आपको सस्ते में तेल उपलब्ध कराया है. उसने 1994 में ऑर्गेनाइजेशंस ऑफ इस्लामिक कंट्रीज के खिलाफ जब वो कश्मीर का मसला लेकर यूनाइटेड नेशंस में जा रहे थे, तो आपका साथ ईरान ने दिया था उस वक्त, प्रधानमंत्री जी. और आज ध्रुव राठी का एक वीडियो आया, देखिएगा. भारत का कोई भी प्रधानमंत्री इतना नहीं झुका जितना आप झुक गए. त्यामुळं 176 अंतर्गत विशेष चर्चेची मागणी करून सुद्धा सरकारनं ती चर्चा काही केली नाही. आता स्थगन प्रस्ताव आणि नियम 176 अंतर्गत चर्चा याच्यामध्ये फरक असतो. स्थगन प्रस्ताव विरोधक दाखल करतात आणि सरकार फेटाळतं. ही तर एक म्हणजे नेहमीचीच गोष्ट होऊन बसलेली आहे. पण आज 176च्या अंतर्गत चर्चेची नोटीस देऊन सुद्धा सरकारनं ही गोष्ट ऐकली नाही किंवा राज्यसभेच्या सभापतींनी ती ऐकलेली नाही आहे. कारण परराष्ट्र मंत्र्यांनी जर निवेदन दिलं, त्याच्या आधी ही चर्चा मान्य झाली असती तर परराष्ट्र मंत्र्यांच्या विधानाची गरजच पडली नसती. चर्चेच्या ओघामध्ये या सगळ्या गोष्टी आल्याच असत्या. पण सरकारला ते बहुधा करायचं नव्हतं. कठीण प्रश्न सामोरे जायला या सरकारची तशीही अनेकदा तयारी नसते आणि तेच याही वेळी झालं. आता इराकच्या वेळी बघा की काय वेगळं घडलेलं होतं. त्यावेळी संपूर्ण सभागृहानं एकत्रितपणे चर्चा करून एक संयुक्त ठराव पास केलेला होता आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं की या संपूर्ण युद्धामध्ये आपण आपली 100 कोटींची मदतसुद्धा मानवीय दृष्टिकोनातून इराकला दिलेली होती आणि या इराकवरच्या अमेरिकेच्या हल्ल्याचा
आपण निषेध केलेला होता. त्यामुळं एवढी गोष्ट तर आपण जगामध्ये आपला संदेश ठामपणे देण्यासाठी करू शकतो, ते मात्र आपण आत्ता या काळामध्ये करत नाही आहोत. त्यामुळं काय नेमकं लपवलं संसदेमध्ये हे तुम्हाला या सगळ्या गोष्टीतनं उघड झालं असेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमच्या काही सूचना असतील, प्रतिक्रिया असतील, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.